नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि सध्या आम्ही बदलापूर आगरी महोत्सवाला जायची तयारी करत आहोत. तोपर्यंत तुम्हाला थोडंसं घर दाखवून देतो. घर एवढं सजलेलं तुम्हाला दिसत असेल, कारण की आत्ताच माझं आणि माझ्या भावाचं लग्न झालेलं आणि क्रिसमससुद्धा होता आणि न्यू इयरसुद्धा होता. त्यामुळं ही अशी काही आम्ही सजावट केली होती, ती थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, अशा तऱ्हेने काही डोअर वगैरे छान प्रकारे असं सजवलं होतं. तर आपण आता आगरी महोत्सवाला निघू पटकन. चला तर. हां, तर ही माझी वाईफ दीक्षा आणि दीक्षाचा हा पहिला बदलापूरचा आगरी महोत्सव आहे. हां, मम्मी आधीपासूनच रेडी होती. चला आपण पटकन आगरी महोत्सवमध्ये आलो. एक कट देऊन मस्त, जास्त व्हिडिओ न लांबवता. आणि गाडी आता पार्किंगला लावली आहे मी, आणि आता आपण एंटर करूया. हळूहळू आपण जाऊया तिथपर्यंत. आणि व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो, कारण की जास्त लेंथ नको व्हायला, नाही तर तुम्ही पण बोर होऊन जाचाल. तर यावेळेस महोत्सव, बदलापूरचा आगरी महोत्सव खूप भरलेला होता, बघू शकता तुम्ही. आणि अशा तऱ्हेने आपण गेटजवळ आलो, फ्रंट गेटजवळ. आम्ही दोघं गाडीवर आले नाही, आम्ही दोघं जरा लवकरच आलो होतो. आणि हे मम्मी आणि कल्पना, माझ्या भावाची बायको. तर मम्मी काहीतरी विचारते वाटतं, काहीतरी घेण्याचा. मम्मीला मी पाठीमागे हात करून विचारत होतो, बघायला सांगत होतो, पण मम्मी लक्षच देत नव्हती. आम्ही 4 जण. आणि हे फ्रंट गेट आगरी महोत्सव बदलापूर 2024. चला मग आता आपण आतमध्ये डायरेक्ट एंट्री करूया. आणि जे मला काही दिसेल ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. हे असं सुरुवातीला मी पुढे पुढे जात होतो, तर दीक्षाला काहीतरी दिसलं, तर ती नको म्हणली. मग आपण चला पुढे जाऊया. तुम्ही बघतच आहात किती गर्दी आहे. यावेळेस महोत्सव पूर्ण फुल होता. आणि दीक्षाचा ही पहिला आगरी महोत्सव होता बदलापूरचा. तिला इथे चप्पल दिसलेली, तर बघू कोणत्या चप्पल घेते ती. मग आता ट्राय करण्यासाठी आत गेली आहे. सेल चालू होती 200 रुपयाला. तर अशा पद्धतीने तिला आवडलेली, छान दिसते पाय.
ती म्हणत होती मला की मिष्टीसारखी घ्यायची, खूप छान दिसते तशी म्हणून. तुम्हाला माहीत नसेल मिष्टी कोण आहेत तर माझ्या व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल. तर तिने नाही घेतली सँडल, ती नको म्हणली. आपण पुढे जाऊया. खूप गर्दी आहे, खूप काहीतरी. तर गळ्यातले इथे आलोय, गळ्यातलं घ्यायला. स्टेजवरती काहीतरी कार्यक्रम चालू होता. तो व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू आपण आणि पटापट दुसऱ्या दिशेला जाऊ. हे आपण दुसऱ्या दिशेला आलोय. इथे सर्व पाळणे वगैरे जे काय जत्रेचं असतं ते सर्व इकडे या साईडला आहे. हे बघा, सर्व ह्या साईडला आहे. तर मी इथे जात असताना एक ही लहानशी पोरगी खूप छान अशी नाचत होती, म्हणून मी तिला शूट केलं. खूप छान असं नाचत होती ती. खूप क्यूट आहे बघा. चला पुढे जाऊया आपण. आणि हे असं काही जत्रेचं खूप काय काय. परत दीक्षाला काहीतरी दिसलं. नाही घेतलं. चला. हां, ही बोट मला खूप छान दिसली, मला याच्यात बसण्याची खूप इच्छा झाली. पण आधी दुसरीकडेच आपण जाऊन येऊया, काय काय अजून बघून येऊया आणि मग ह्याच्यात बसूया आपण नक्कीच. तर चला, तर मग पुढे जाऊया. तोपर्यंत हे सर्व मी तुम्हाला दाखवतोय आणि नंतरला मग मी एन्जॉय करेल. कल्पनाला इथे जायचं होतं, टोरामध्ये. चला तर मग आधी तिथेच जाऊया, म्हणजे मी बसणार नाही आहे, कल्पना आणि दीक्षा बसेल त्याच्यामध्ये फक्त. ही कल्पना म्हातारीची केस घेऊन आली, एन्जॉय करतात दोघे जण. बघा, दोघे जण चाललेत, जाऊन बसतील. तेही तुम्हाला दाखवतोय बघा, बसलेत. हा पूर्ण महोत्सव भरलेला. दोघे जण. ही मम्मी आणि मी. मम्मीचं लक्ष. चालू झाली राईड. राईड बघूनच खूप छान वाटतं, पण एकाचं 100 म्हणजे भरपूर वाटतं मला कधी कधी. आणखी पहिलं 60, नंतरला 80, आता 100 होतं यावेळेस. दरवेळेस 20 रुपये वाढतात. मला वाटतं पुढच्या वर्षी 120 होईल एका राईडसाठी. असं सिंगल राईड्स करायचं म्हटलं तर खूप एक्सपेन्सिव्ह पडतं. मग अशा वेळी डोक्यात विचार येतो की इमॅजिकला जावं, किंवा तिथे कसं एकदाच पैसे द्यावे लागतात, 1000, 1200, आणि आपण सर्व राईड्स अनलिमिटेड करू शकतो. त्यामुळे पण जत्रा पण एक एन्जॉयमेंटच आहे. हे अशी त्यांची राईड्स मला वाटतं कंप्लीट झाली आहे.
एन्जॉय केलेला दिसतं त्यांनी खूप. चेहऱ्यावरून एवढं काही दिसत नाही त्यांच्या. दोघी जण एक्झिट घेतात आहे आणि आले. विचारूया आपण त्यांना कसं वाटलं. एन्जॉय केलं त्यांनी. चला आता आपण आपल्या नेक्स्ट राईडमध्ये जाऊया, म्हणजे बोटीमध्ये. हे आपण इथे आलेलो आहे, तिकीट वगैरे आपण काढलं आधीच. इथे येऊन आपण लाईनीमध्ये उभा आहे, थांबण्याची वाट बघतो. ते उतरतील मग आपण चढूया बोटीमध्ये आणि मस्त मजा करूया. जेव्हा बोट अशी उंच जाते आणि खाली येते तेव्हा पोटामध्ये खूप गुदगुली होते आणि त्यामुळं ॲटोमॅटिक मनाने आपल्याला हसायला येतं, म्हणजे येतं. हे आपण बोटीमध्ये बसले चौघेजणं. मम्मीला पण मी जबरदस्ती बसवलं, नको नको बोलली तरी. एन्जॉयमेंट आहे, एन्जॉय केलंच पाहिजे. तर बोट आता हळूहळू झालेली आहे चालू आणि पोटामध्ये मला आधीच गुदगुल्या होत होत्या. हे सर्वजण एन्जॉय करत आहे. हे हसण्याचं कारण आहे पोटात होणारी गुदगुली. खूप गुदगुली होत होत्या पोटामध्ये, त्यामुळे हसायला खूप येतं आणि एन्जॉय तर आम्ही करत होतो. खूप मजा वाटली. मग माझे एक्सप्रेशन बघून तुम्ही समजूच शकता. मम्मीने तर डोळेच बंद करून घेतलेले. सुरुवातीला असं वाटलं की स्ट्राईड संपली, पण त्यांनी परत खूप जोरात चालू केलं. त्यामुळे सगळ्यांना अचानक गुदगुल्या झाल्या पोटामध्ये आणि खूप हसू पण येत होतं, मजा पण येत होती. जत्रेमध्ये मी ही बोटीची राईड करतोच, बाकी कशातही नाही गेलं तरी चालेल, पण या बोटीच्या राईडमध्ये मी जातो. कारण की त्यात मजा वेगळीच येते आणि वरून सर्व काही दिसतं सुद्धा. ती पाठची लहान मुलगी पण किती एन्जॉय करते ना, खूप मजा येते. हे बघा वरून असं काही दिसतं. आगरी महोत्सव, बदलापूर आगरी महोत्सव. हे समोरचे लोक बसलेले सर्वजण. राईड्स कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण खाली उतरून घेऊया. हे बघा सर्वजण उतरतात आहेत. तर कसं वाटलं विचारलं. दीक्षेचं एक्सप्रेशन बघितल्यानंतरला मी मंचुरियन खायला गेलो. खूप टेस्टी होतं बरं का. आणि गर्दी अजून भरपूर आहे. आम्ही येऊन खूप वेळ झाला, गर्दी काही कमी होत नव्हती, वाढतच चाललेली. हे स्टेजवरची मंडळी. तर त्याच्यानंतर हे कुल्फीवरती ताव.
सर्वजण आम्ही कुल्फी खायला आलो. त्यानंतर थोडंसं फिरण्याचा प्लॅन होता, नंतरला घरी जाण्याचा प्लॅन होता. ही इकडे खाऊ गल्ली होती, वेगळं सेक्शन होतं जिथे खूप सारं खाद्यपदार्थ, वेगवेगळे फूड्स होते, वेगवेगळे पदार्थ होते. आम्ही काय एवढे ट्राय नाही केलं. आम्ही फक्त मंचुरियन आणि कुल्फी खाल्ली. आणि नंतरला मम्मी आणि कल्पनाला जायचं होतं, मग ते निघून गेले. मग आम्ही म्हणजे मी आणि दीक्षा आम्ही परत एक मंचुरियनची प्लेट घेऊन एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं हे दीक्षाला काहीतरी आवडलेलं, मला तुझ्या गळ्याचं काहीतरी आवडलं. बार्गेनिंग चालू वाटतं. तर हे आवडलं वाटतं. मॅडमनी घेतलं, खूप आवडलं वाटतं. हे घेतलं. त्यानंतरला पुढे जाऊन ट्राय हे करायचं. हे पॅकेटमधून काढलं, आता ते घालेल. पटकन ट्राय करायचं आहे की नाही. छान आहे. चला पुढे जाऊया. का आपण दरवर्षीच महोत्सवला येतो ना, त्यामुळे एवढं काय बघू वाटत नाही, सवय झालेली असते, जास्त काय नवीन नसतं. आता आपण एक्झिटला चाललेलो आहे, बाहेर आलो आपण. हे आपण एक्झिट डोअरमधून बाहेर आलो, घराच्या दिशेने जात होतो. हे बबलवाला मला दिसला, दीक्षाला ते फोडायचे होते, मी बोललो जा फोड. मग अग्री महोत्सवला टाटा. हे बघ एन्जॉय करत होते. किती छान वाटतं ना बबल हवेमध्ये उडल्यावरती. तर दादूस ब्लॉग बनवतोय आणि लास्टचा टाटा करून ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओत.